दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने जेथे रंगत आहे आणखीन एक जबरदस्त द्वंद्व युद्ध, आणखीन एक जबरदस्त लढत. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न वेगानं टाकलाय, चांगला लेंथ बॉल. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर थेट चाललाय बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. आता फुल टॉस, क्विक कॉल भीमरचा आलाय, बॉल हवे ते फिल्डर पोहोचतील का प्रश्न उपस्थित झालाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि आता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सो भीमर +2 या येत्यात एकंदरीत 3 धावा. आणि सध्या डाव सुरू झालाय तो फलंदाजी करणाऱ्या टीम जनमान पाडगावचा. नो +2 एक्स्ट्रा 3 धावा आणि एक्स्ट्रा 3 धावे सहित सध्या फलकाचा होतो शुभारंभ. नेक्स्ट बॉल फ्रीट संधी बनली आहे ती फलंदाज अक्षय दमानेला. अक्षय दमाने विथ सचिन दुमाली सलामीची जोडी. पहिला बॉल डॉट, तदनंतर जीतकडून ओव्हर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, तो फसलेला आहे. फ्रीट खाली राहिलाय बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात टाकलाय, फुल लेंथ होता, स्किट होत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल कमबॅक होतं जितूकडून. वेग चांगल्या गोलंदाजाकडे आणि आता वेगाबरोबर अचूक टप्पा आणि त्याचबरोबर अनुशासन. कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या हातात. लॅक ऑफ फुटवर्क, बदलाले त्याचा स्पष्ट अभाव आणि त्याच कारणास्तव सध्या पावलांचा हवा तसा वापर होत नाही आणि प्राप्त परिस्थितीत गोलंदाजाकडून पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. बिंबर टाकल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. आता समोर उडवलाय बॉल, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झाले, थोडी चेस आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता एका फलंदाजाला विकेट गमवावी लागेल, धोकाचा इशारा होता आणि अखेर धोक्याच्या इशारात आता बाद होऊन धावची दूर माघारी येतोय अक्षय. पहिला धक्का. प्रयत्न तो मात्र अंगलट आलेला आहे. अक्षय बाद होत आहेत. नवीन बॅटर मयूर मार्के जॉईंट होत आहेत सचिन धुमाल सोबत. स्टील 2 टू गो. अवघ्या 4 धावा दाफलकर. पहिल्या सामन्यात सर्वोच्च धावा बनवल्या कारणास्तव ब्रायड ब्रदर्स आंबेगावला नेक्स्ट राऊंडमध्ये बढती मिळालेली आहे. सो यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. टीम तोंडली आणि त्यांच्या विरोधात टीम फाईट करताना दिसेल टीम भाडस. लाऊड अपील. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो पंच आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. चला थोडी घाई करा टीम भालुक बी. फिल्डर्सला रिक्वेस्ट आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. बॅटची हलकीशी आतली कड होती. बॉल देखील थोडा रिफ्लेक्ट झालाय आणि अखेर पंचांनी एकत्रित देऊन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. गुड डिसिजन फ्रॉम बोथ अंपायर्स. 4ला सध्या दुसरा धक्का बसलेला आहे. एक सफलता. फलंदाज बाद. आता गारद केलंय ते कल्पेशला. विकेटचं पतन.
2 नक्की दिलेत ते गोलंदाज जितून. बाद झाले सचिन, बाद झाले कल्पेश आणि अक्षय देखील धावबाद झाले. सो एका ओव्हरमध्ये 3 विकेट, अवघ्या 4च धावा दाफलकर. आता बॉल बाकी आहेत 12, 2 षटकं बाकी आहेत. चला वेळ जास्त जातोय भालुककर. 5 मिनिटं बरोबर पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेले आहेत विजयजी मोरे. लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल जर 10 मिनिटांचं टाइम लिमिट तुम्ही क्रॉस केलं तर. ही सूचना आम्ही आताच करतोय, लक्ष असू द्या. गिरीश सध्या गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी गिरीश दाखल होत आहेत. पहिल्या षटकात 4 धावा बनलेल्या आहेत. स्विचिडचा टेप प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न होतोय. आता परिस्थितीनं तशा चुका करण्यास भाग पाडलेलं आहे टीम जनमान पाडगावला. जिकडे बिमर प्लस 2 धाव्यानं सुरुवात झाली होती. दफलकाची फ्रिट्सवर रन्स आल्या नाही, डॉट बॉल वाढले. अक्षयच्या विरोधात धाबा 2 तो माघारी परतला. सचिन कॉलबॅनच्या स्वरूपात बाद झाले. कल्पेशचा त्रिफळ उद्ध्वस्त झाला आणि दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल आलाय डॉट. यावलेला ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि लॉग ऑफच्या दरम्यान गॅप मोठा आहे. एकदा बनली मिसफील्ड आणि बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. मयूर मार्के यांच्या बॅटमधून येतोय हा मॅजिकल 4 चौकार. स्कोर बनलेला आहे 8 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न निघालाय तो मिडल आणि लेग स्टिकच्या वरून. खरं तर जो बाउन्स अपेक्षित होता मयूर मार्केला तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. यशांची समांतर उंचीनं बॉल चाललाय ते दिसतील रक्षकाच्या हातात. झोनमध्ये तो बॉल जरूर होता परंतु तो मिडल ऑफ द बॅट करता आला नाही. डॉट बॉल चौकारानंतर कमबॅक धावा 8. यावेळेला लाईन पाहावी लागेल. इट इज डाऊन टू लेग स्टिक वाईड बॉल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धावेसहित एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर बनलाय तो 9. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. मयूर ऑन स्ट्राईक. यावलेला ऑन साइडला टॅप केला बॉल फिल्डर दूर येत. एकदा बनली दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड आणि आता सहजरित्या 2 धावा बनतील. 2 धाबे सहित एकंदरीत स्कोर आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. डॉट बॉल ची होतीये सांगता. चांगला फुल लेन टाकला होता, बरोबर खोलात होता. हात खुले करण्याची संधी दिली नाही ती मयूर मार्केला. डॉट बॉल नव्हते. कमबॅक स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात त्या 11 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 15 प्लस धावा तरी कमीत कमी बनवाव्या लागतील. शॉर्ट ऑफ लेन पुलचा प्रयत्न तोही फसलाय. टेक ऑफ घेतोय बॉल थेट निघतोय ती रक्षकाच्या हातात आणि याच बरोबर झाली आहे ते षटकाची सांगता. षटकं संपली. 2 धावसंख्या आपण बघत आहोत ते एकूण अंकित झाली आहे. 3 गटांच्या मोबदल्यात 11 धावा. चला कॅप्टन यानंतर होणारा सामना LG ग्रुप साजय आणि त्यांच्या विरोधात टीम जनमान म्हाडसबी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस कव्हर करतोय.
चला 2 षटकं 10 मिनिटं टाकलेत, जास्त वेळ नकोय. भूषण शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 11 धावात 2 षटकात स्कोर बोर्डवर बनलेला आहे. सध्याच्या घडीला थोडी नाजूक परिस्थिती आहे, मात्र अशा परिस्थितीत देखील तुषार आणि त्याचबरोबर मोरू या दोन्ही बॅटरकडे असलेला अनुभव या मॅचमध्ये आता दोन्ही फलंदाजांना मार्गी लावावा लागेल. पहिलाच बॉल, बॅटची कड आणि सुयश, फलंदाज बाद. तुषारचं काम तमाम, आणखीन एक विकेट. नवीन बॅटर अभय बॅटिंगसाठी दाखल होतात. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. पहिल्याच बॉलवर तुषारची विकेट काढली ती गोलंदाज भूषणनं. माफक 11 धावा दाखल कर, फलंदाज बाद झाले 4. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक फलंदाज निघालाय माघारी. बॅटची आतली कडक घेत बॉल थेट यष्टी रक्षकाच्या हातात. आता परतीचा प्रवास करावा लागतोय तो अभय खुनेला. 1 मोर विकेट डाऊन. पाचवा धक्का नुकताच बसलेला आहे. गोलंदाजीसाठी भूषण ऑन हॅट्रिक, संधी त्यांना बनली ती विकेट हॅट्रिकची. चला वेळ का करताय भालुककर, विजयजी मोरे. वेगानं आपले घोडे आता दौडवावे लागतील. कट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. धावांसाठी स्ट्रगल, धावांसाठी संघर्ष टीम जर्मन पाडगावचा. आणखीन एक डॉट. चला कॅप्टन या LG ग्रुप साजे आणि त्याचबरोबर जर्मन म्हाडसबी. चला टॉस आपण करतोय सागर कापडी सरांच्या शुभ हस्ते. बॉल हवेत, फिल्डर थोडे दूर आहेत. पोहोचतील का प्रश्न उपस्थित झाला. प्रयत्न तर चालवला होता, मात्र तो अपयशी राहिला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. 2 धाब्यानिशी एकंदरीत स्कोर बोर्डवर टोटल बनली ती 13. लॉस ऑफ 5 विकेट. 13 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फलंदाज बाद झालेत 5. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. त्याचे 5 स्कोर किती असेल. स्टेपआउटवर खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक उखाडली. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल. 13ला 6वा धक्का, रोशनचा त्रिफळ उद्ध्वस्त. व्यक्तिगत तिसरी सफलता गोलंदाज भूषण अंकित केलेली आहे. डाव कोलमडला टीम जर्मन पाटगावचा. 13 धावा 6 विकेटच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. 13 धावा दाखल कर, फलंदाज 6 बाद झालेले आहेत. पार्डसनं टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी LG ग्रुप साजेला इन्व्हाइट केलंय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा, कपिल अँड टीम भाडस. चला लास्ट बॉल साठी किती वेळ घेणार भालुककर. बॅक टू बॅक 2 डॉट, बॅक टू बॅक 2 विकेट, त्यानंतर डॉट, डबल आणि विकेट. 5 बॉल टाकलेले आहेत. धावा 13. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल देखील आलाय. डॉट. डाव संपलाय.
आणि पहिल्या डावात माफक 13 धावा बनवल्या जर्मन पाडगावनं. 14चं टार्गेट आहे टीम भालुक बी समोर. चला मैदानात उतरा लगेचच पाडगावकर फिल्डिंग सेट करावी लागेल आणि डगआउटचा ताबा घेऊन ओपनिंग पेर लगेचच सजवा टीम भालुक बी. धाब्याचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. LG ग्रुप साजे आणि म्हाडस बी. चला ओपनिंग पेर पाठवा विजयजी मोरे. चला जाऊ द्या सलामीवीर ऑलरेडी आज लेट झालेलं आहे. अक्षरशः ऑफिशियल्सला आज फार त्रास सहन करावा लागलेला आहे. 12:38 झालेले आहेत. यानंतरही हा सामना सोडून 3 मॅचेस पेंडिंग आहेत. सुरू होतोय दुसरा डाव. 14 धावेचं टार्गेट. भावेश विथ विजय. 14 धावेचं टार्गेट. रोहिदाच्या हातात दिलाय बॉल. पहिला बॉल कट केलाय. 1 धाव मिळताना दिसेल बॅकवर्ड पॉइंटला. या धावांवर देखील चांगलं बॅटल होऊ शकतं. ज्या पद्धतीनं धारदार गोलंदाजी आहे जर्मन पाडगावची. आता प्रत्येक गोलंदाजाला इथनं चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि डाव सुरू होतोय तो बॅटिंग करणाऱ्या टीम भालुक बीचा. शॉर्ट बॉल हुक केला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर बॅकअप साठी उपस्थित झाले. थोडी मिसफिल्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. 2 धाबा याचबरोबर सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट पण गॅप मधून चाललाय. थेट कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार सहित धावा बनतात. त्या 6 6 ऑन बोर्ड. अथांग आपल्या सोबत आहेत. भालुक बीच्या 12th मॅनच्या भूमिकेत. अथांगचं अथांग व्यक्तिमत्व आहे. 6 धावा दाफलकर बनलेले आहेत. चला थोडी घाई अपेक्षित आहे. पाडगावकर क्लोज फिल्डिंग सेट झालेले. जणू काय टेस्ट मॅच सुरू आहे. समोर उडवलाय बॉल. झेलची संधी बनली आहे आणि आता तिचा स्वीकार. फलंदाज बाद. भावेश बाद. 6 ला पहिला धक्का भालुक बीला.
दाखल होत आहेत. सहा धावा स्कोर बोर्डवर विजयासाठी अजूनही 8 धावेची आवश्यकता. 14 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, कट केल्या बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव मात्र सचिनला रोखता आली नाही. सिंगल कंप्लीट, सिंगल से धावा बनतात त्या 7. 13 बॉल, अजून या मॅच मध्ये 7 धावेची गरज. यावेळेला चांगला बॉल विथ द अँगल चाललाय एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल, पहिले षटक संपले, बनतायत त्या 7 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि अजूनही 7 धाव्याची गरज. 12 चेंडू 7. चला, नवीन गोलंदाज लगेचच वापरात आणावा लागेल टीम जनमान पाटगाव. गोलंदाजीसाठी रोशन दाखल होत आहेत. 12 चेंडू 7 धावा. सात धावा बनलेल्या आहेत रोशन गोलंदाजीसाठी. चला, रोशन थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 12-7. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, एक्सलंट टायमिंग, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्लासिकल हिट, चौकार. चौकारानं सामना खुला होतोय. धावफलकावरती एकूण 11 धावा. विजयासाठी आता अवघ्या 3 धावेची गरज आहे. 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल 3 धावा. यावलेला बॅटची कडा, विकेट किपर कडून कॅच ड्रॉप, धाव हवी आहे. थ्रो दिलाय मात्र यशच्या उद्ध्वस्त करता आला नाही मयूरला. एक सिंगल स्कोर सध्या बनलाय तो 12. 12 ऑन बोर्ड. अपील स्ट्रॉंग, पण पंचांचा सध्याच्या घडीला आला इशारा. तो फलंदाज बाद आणि धक्का लागला मैदानावरती दुसरा. नवीन बॅटर दाखल होत आहेत. देव. 9 चेंडू 2 धावा हे समीकरण. सॉफ्टवेअरनं एक सिंगल बनेल का? पुश केला, बॉल बनली आहे. स्कोर 4, लेवल 9. आता फक्त एका धाब्याची गरज आहे. चला, टीम माडस फिल्डिंगसाठी रेडी व्हा मित्रांनो. आणि टीम एलजी ग्रुप साज आहे. बॅटिंग डगआउटच्या दिशेनं आपण आहातच, पण पोझिशन घेऊन रेडी व्हा. स्वीपचा प्रयत्न, बॉल मागे चालला, वाईटचा सिग्नल, सामना संपला. मॅच इज फिनिश. 14 धाब्याचं टार्गेट सहजरित्या चेस करत हा विजयाचा शंखनाद आता केलाय तो टीम भालुक बीन. अभिनंदन भालुक बी. हार्डलक जर्मन पाटगाव. हँडशेक करा दोन्ही टीम आणि लगेचच मैदान सोडायचंय. ऑनगोइंग मॅच सामनावीर पुरस्कार आपण देतोय ज्यांना शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी केली, 3 विकेट काढल्या. भूषण ठरलाय.
या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये